सो हे गाईज गुड आफ्टरनून सर्वांना. सो इथे बघू शकता मी घेतले साईला मस्तपैकी आपला रगडत, कारण की तिचा तूप काढायचा आहे. आणि आपली साई बघू शकता, याला खूप मेहनत लागतो. घरी घरी रगडा देऊन देऊन तिचा पूर्णपैकी जो एक्स्ट्राचा दूध असतो ना, तो काढायला लागतो. आणि तुम्ही बघू शकता किती दूध निघलेलं आहे. आणि जो एक्स्ट्राचा यो गोला आहे ना, हा सर्व तूप आहे. तुम्ही बघू शकता किती असा दूध निघले. आणि ते बघू शकता मी याला 3-4 पाण्यात एकदम स्वच्छपैकी आपली साय धुवून घेतलेली आहे, जेणेकरून जो एक्स्ट्राचा दूध असतो तो निघून जातो. आणि बघू शकता आता लास्ट पाणी, आणि किती क्लीन असा निघलेला आहे. सो याला मी एकीकडे कढई गरम करत ठेवलेली. सो जी आपली साय आहे ना, ती त्याच्यात टाकायची आणि मस्तपैकी थोडे टायमात घाटलत राहायचं, जेणेकरून जी साय आहे ना, ती खालते चिपकत नाही कढईला आणि जास्ती काळी पण नाही होत. म्हणून मी मस्तपैकी घरी चमच्याने घातलत होती. आणि बघू शकता किती मस्तपैकी उकाळा सुटले. आणि याच उकाळ्यात ना मी गॅस बंद करते, जेणेकरून जो तूप आपला ऑलरेडी गरम आहे ना, तर त्याच्यातच ती साय मस्तपैकी शिजून जाईल, जो एक्स्ट्राचा तो साय आहे ती. आणि मग त्याच्यात जास्ती काही काळी पण होणार नाही आणि आपलं तूपसुद्धा मस्तपैकी व्हाईट निघतो. आणि इथे बघू शकता आपला डुग्गू शेट कसा खेळत आहे, त्याचीसुद्धा मस्ती चालूच असते. आता मी जाते बाहेर. आणि जो आपला तूप होता ना, बघू शकता मस्तपैकी थंडा झालेला आहे. आणि मी आता त्याला चाळणीने चाळून डब्यात भरून ठेवते. हा डब्बा तुपाचाच आहे. आणि ही साय फक्त 15 दिवसाची होती. आम्हाला रोजचा दूध लागतो, जेणेकरून साय भरपूर निघते. आणि इथे बघू शकता किती आपला तूप निघलेला आहे. आमचा घरचा तूप भरपूर असतो. आणि इकडे बघू शकता जो एक्स्ट्राचा तूप होतो तो पण मी काढून घेते चालणीच्या साहाय्याने, जेणेकरून ती जो आपली ती साय आहे ना, ती त्याच्यात नाही पडावी त्यामुळे. आणि डब्बा मी उचलून वरती ठेवते, तो सुद्धा डब्बा तुपाचाच आहे, कारण की खालते दिदीचा हात लागला तर दिदीची लासाची शक्यता जास्ती असते म्हणून. आणि इथे मी चालले दिदीला हाणाला. दिदीचं स्कूलचा याचा टाईम झालेला आहे. सो मला मोठे भाऊ बोलले तू नको जाऊ, मीच जाऊन आज दिदीला हाणतो. सो त्यावेळी गेलते. आणि इथे बघू शकता मी आल्यानंतर पापलेट मस्त फ्राय करत ठेवलेले. आणि एकीकडे रस्साचे सुद्धा पापलेट ठेवलेले. आणि 3 फ्राय करायचे बाकी आहेत. आणि पूर्ण घामागीर झालेले मी. आणि इथे बघू शकता मी एका साईडला बाबूला पेजेसाठी तांदूळ ठेवलेले पाण्यात. आणि एकीकडे किती भांडी आहेत घासाची. त्यानंतर मी पूर्ण भांडी वगैरे घासून पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे. आता झालेले आहे संध्याकाळ. संध्याकाळी मी घेतलेले बाबूचे तांदूळ भुजायला, कारण की त्याची पेज संपलेली आणि त्याला मी पेज पाजते रोज, म्हणून तांदूळ भुजत घेतलेले. आणि इकडे बघू शकता आपला बाबू कसा येऊन मांडीवर बसले. त्याला असं काही करत असली ना, की त्याला पक्का मांडीवर येऊन बसायला लागतो. त्याच्यानंतर मी त्याला घेतले जेवण भरवायला. सो चला आजचा मिनी ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.